नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया, काय जोरात चालली वाटतं दिवाळीची तयारी. अहो जोरात म्हणजे काय, आता करायलाच पाहिजे की. आम्ही ऑर्डर्स द्यायला आलो होतो. अगं बाई, ऑर्डर द्या की मग. समय घे ग लिहून. लिहा. 1/2 किलो चिवडा, अर्धा किलो लाडू, ते बेसन लाडू आणि रवा लाडू वेगवेगळे करा बरं का. हा लिह. आणि शंकरपाळ्या करा 1/2 किलो. आणि झालंच तर 1/2 किलो मग अनारस आहे. अगं बाई एवढंच. अहो मामी, पुढचं तरी ऐकून घ्या की. त्याचं कसं आहे ना, आता हे सगळे आयटम एका पिशवीत पॅकिंग करायचे आणि ह्या सगळ्या पिशव्या गावातल्या प्रत्येक घरात वाटायच्या. काय? आमच्याकडनं सगळ्या गावकऱ्यांना दिवाळी गिफ्ट. भैया जरा इकडे ये. का हो मामी? अहो मी काय म्हणते, आता प्रत्येक घरात तर हे सगळं करणारच आहेत, मग आपण बी कशाला द्यायला पाहिजे? म्हणजे द्यायला पाहिजे पण एवढं कशाला, असं मला म्हणायचंय. एवढ्या पिशव्या देण्यापेक्षा एकाच पिशवीत 2 वाट्या चिवडा, 2 लाडू आणि 20-25 शंकरपाळ्या आणि झालं तरी एखादा अनारसा असं देऊ. आणि मेन म्हणजे त्या पिशव्यांवरती तुमचा बेस्ट पैकी फोटो लाव. म्हणजे कसं कळलं पाहिजे ना ही कुणी दिलंय. एक बेस्ट आयडिया काढली बघा तुम्ही, म्हणजे लईच भारी. गावातल्या सगळ्या घरांमध्ये घरटी एक पिशवी आपण देऊ. तेवढं पिशव्यांचं बघा तुम्ही, आम्ही ती पोहोचवण्याची अरेंजमेंट करतो. अहो नाही 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 भैया, मी कशाला हाय इथं, ही माझं मी बघते सगळं. घरागणिक पिशव्या पोचल्याच म्हणून समजा. मग आम्ही तुम्ही हाय म्हणलं, आम्हाला काही टेन्शनच नाही बघा. तुम्हाला खरं सांगतो, आम्हाला इथं आलं का नाही आमच्या घरी आल्यासारखंच वाटतं. आमच्या आईसाहेब ताईसाहेबांकडे गेल्यात. घरी मी आणि टॅलेंट दोघच असतो. नो फॅमिली नथिंग. तुम्हाला अगदीच असं एकटं एकटं वाटत असेल का नाही, तर बिनदिक्कतपणे आम्हीच तुमच्याकडे येतो की राहायला. मामी आऊ या की, तुम्हाला कोण नाही म्हणलं तवा. कधी पण या. बरं ते पिशव्यांचं तेवढं बघा. होय होय करते. टॅलेंट कडे देतो ऍडव्हान्स पाठवून. बरोबर. येऊ का? मामी ऑर्डर जरा अर्जंट. अहो तुम्ही काळजी करू नका, बिंदास जावा. ए पुष्पा, चल बाया, लय काम आहे, चल उरकूया. भया बरं झालं तुम्ही सगळ्या जणी आल्या. हे ऐका बर का ग, माझे जावई बापू म्हणजे भैया साहेब ह्यांनी लय मोठं काम दिलंय आपल्याला. एका पिशवीत फराळ भरून अख्ख्या गावात घरागणिक वाटायचंय आपल्याला. त्याच्यामुळे आवरा पटापटा, चला घाई करा घाई करा. काय पुष्पाताई, बचत गटाची तयारी चालली वाटतं. होय, तू बी येतेस का आजपासून बचत गटात? मी कशाला तवा, मला घरी लय काम असतात. शितलीचा ब्लाऊज आणला होता, कुठे आहे शितली? शीतल, ए शीतल, शीतल. काय हो मामी? अगं बाई, तुझी काकी एवढ्या हौसानं तुझ्यासाठी पैठणीवरचा ब्लाऊज शिवून घेऊन आली. बर जा की जरा पैठणी नेसून दाखव. आता आता कशाला? काय होतंय त्याला? दाखव की नेसून, आम्हाला बी पाहिजे आदर्श सून कशी दिसते ती. शितले, आता एवढ्या सगळ्या जणी सांगतात तर जा नेसून ये. हे घे. आले. हा नेस, हा नेस. लग्नात नेस, दिवाळीला नेस. अगं आधी जाऊन तर बघ, असा पचका होईल का नाही तुझा? अगं बाई, असं कसं झालं? साडी काय झालं शीतल? जीजी हो, घालायला म्हणून पैठणी काढली तर फाटली आहे ती. बघू. अगं शीतल, ही साडी फाटली नाही,
कोणतरी ना मुद्दाम फाडून ठेवले बघ पैठणी. काय अहो पण कुणी असं कशाला करल? हे काम ना पुष्पीच आहे. ते म्हणतात ना तुला आणि मला घाल कुत्र्याला असल्या वृत्तीची बाई आहे बघ ती. बर असं तर असं मी बी आदर्श सून आहे. तुम्ही आता बघाच मी काय करते ते. शीतल थांब बाई, उगाच डोक्यात नको राग घालून घेऊस. जाऊ दे मोरती तिकडं. हे बघ आपण ना तुला समाधानाला नवीन पैठणी आणायला सांगू. शीतल, ए शीतल, अगं झाली का निसून? बाहेर थांबलोय आम्ही सगळे. आले हो मामी. शीतल, अरे देवा, आता ही पोरगी काय करते कुणास ठाऊक. अगं बाई शीतल, अगं तू तर पैठणी नेसायला गेली होतीस ना, आणि मग काय झालं? अहो मामी असं काय करताय? तुम्हीच तर पैठणी फाडली नाही का? अगं बाई मी कशाला फाडू? अहो मामी आता तुम्हीच तर म्हणलात ना साड्या तर काय सगळ्याच नेसतात. पण शीतल तू आता जरा मॉडर्न हो. आदर्श सासूची आदर्श आणि मॉडर्न सून हो. ड्रेस घालायला सुरुवात कर. अगं मी असं अहो काल नाही का आपलं बोलणं झालं? अहो तुम्हा सगळ्यांना सांगते मला का नाही लईच लाज वाटत होती. म्हणलं आता लग्न झाल्यावर ड्रेस कसा? पण मामी काय म्हणल्या माहितीये का? मामी म्हणल्या तू फौजीची बायको आहेस, फौजीची बायको. तू कशाला घाबरतीस? एक काम कर, ही पैठणी फाड आणि त्याचा एक ड्रेस कर, लई खोलून दिसेल तुला. आणि एवढंच नाही म्हणल्या बरं का, आणि म्हणल्या साडी तर काय तू कुणाला बी देशील नेसाय, पण ड्रेस कसा तूच घालशील. आता मी नाही म्हणीन, ऐकणार नाही म्हणलं, त्यांनी रात्रीच पैठणी फाडून ठेवली माझ्यासाठी. आता एवढं कोण प्रेम करतं का सांगा? खरंच मामी आदर्श सासू आहेत बघा, नाही तर आमची सासू विटका पातळ सुद्धा देत नाही आम्हाला. आता तर मी ठरवलंय बघा, मामींना सांगितलंय ना, तर आता तर मी ड्रेसच घालणार. नीलम काकी मला का नाही या पैठणीचा लई भारी ड्रेस शिव. हे घे, तो ड्रेस घातल्यानंतर ना सगळ्यात आधी मी मामींच्या पाया पडणार आहे.